तर आज का नाही अशा मस्त कारल्याच्या चकल्याच बनवायचं ठरवलं. म्हटलं जाऊ दे, आज भरलेलं वगैरे कारलं काही बनवायचं नाही, मस्त अशा कारल्याच्या चकल्या बनवायच्या. पातळ पातळ कारल्याच्या चकल्या करून घेतल्या आणि मस्त तेलात तळून घेतल्या. त्यानंतर आपला लसूण मस्त ठेचून घ्यायचा. लसूण थोडासा महाग झाला म्हणून कमी घातला, तुम्ही जास्त पण घालू शकता. आणि त्यानंतर आपला कांदा घालायचा. कांदा पण मस्त उभा चिरून घातला. टॅमॅटो पण घातले एक बघा. आणि ह्यानंतर घालायचं टॅमॅटो घातलं की मीठ घालायचं, म्हणजे टॅमॅटो कसं मऊसूत शिजलं जाते बघा. त्यानंतर हळद घालायची, आपलं लाल तिखट घालायचं आणि धना पावडर घालायची. तर कारल्याच्या चकल्यामध्ये थोडीशी धना पावडर घालायची बघा, तर कारल्याच्या चकल्या किती मस्त होतात. त्यानंतर आपला मसाला करपून आहे, त्यामध्ये घालायचं पाणी. तर पाणी घालून घ्यायचं, मस्त परतायचं. खूप पाणी घालायचं नाही, थोडंच पाणी घालायचं. त्यानंतर आपल्या ज्या परतून ठेवलेल्या चकल्या आहेत ना, त्या घालायच्या बघा. अशा पद्धतीने जर कारल्या चकल्या केल्या ना, तर कारल्याचा कडूपणा कुठं निघून जातो काही समजतच नाही बघा. मस्त वाफ काढायची आणि आपल्या चकल्या तयार होतात बघा. तर बघा मस्त आपलं कारलं आता हे छान शिजलं आहे. तर पाहू शकता मस्त. ह्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट थोडासा जास्त घालायचा, म्हणजे अजिबात भाजी कडवट लागत नाही.